पसारा उचलला, इथे सगळीकडे पसारा होता. आणि मेन गोष्ट काय झालं माहिती आहे का, सकाळी कपडे धुवून गेलेली मी, आणि कपडे नळावरती असे टांगून ठेवलेले पाणी नितळायला. ते कपडे तसेच राहिले. आता मला लक्षात आलं कपडे सुकत घालायचे. कपडे सुकत घातले. पसारा एवढा होता. यश काय करतो माहिती आहे, इथून कपडे काढून घेऊन जातो आजीकडे, आणि तिथून आलं का मी इथे आणून टाकतो. हाच पसारा त्याचा चालू असतो. हप्त्यातून त्याचा एकदा तरी तसंच असतं. तो जातो शुक्रवारी, म्हणजे कधीही जातो, आणि कपडे असे टाकून देतो. आता ते कपडे सगळे उचलले. आता खालचं म्हणजे हे सामान खाली ठेवलेलं आहे, आता खुर्चीवर ठेवलं. ही खुर्ची त्याच्यासाठीच आहे. आता ह्याच्यातलं सामान काढायचं आहे. आता आधी फ्रेश होते मस्त, आणि त्याच्यानंतर मग ते सामान काढूया. दाखवते मी काय काय आणलं. एवढं काय सामान नाही आणलेलं जास्त, कारण का लास्ट टाईम मी भरपूर भरलं. आमच्या इथे मी बोलली ना गुरुवारचा बाजार असतो, त्याच्यातून मी काय म्हणतात त्याला, वालाची डाळ भरली आहे, मटकी भरली, काबुली चणे भरले. ही अशी लाईट आमच्याकडे सारखी येते जाते. 2दा झालं, पण जास्त वेळ नाही जात ती, थोड्या वेळ म्हणजे लगेच येते जाऊन. मगाशी पण गेलेली, आता परत गेली आहे. त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला एवढा, लगेच येईल ती. आणि सामान बघूया आपण काय आणलेलं, मी दाखवेन तुम्हाला. आता जाते, फ्रेश होते, आणि मग काढूया ते सामान. खरं म्हणजे ते सामान काढायचंच आहे. बघूया. ओके. आणि काय, अरे हां, ही वात आणली आहे मी, तुपाची वात आहे, सांगतात. आणि मग काय, असा कापूस घेतला, हा बरा पडतो. नाहीतर तो दुसरा कापूस असतो ना, तो शेंगदाणे तेलाच्याच बायका आहेत ह्या सगळ्या. बाकी काय नाही आणलं जास्त मी, तुपाचं आणलं ते पण आता. आणि हे छोटे साबण काय आणले माहिती आहे का, कारण का हे विरघळतात, हे बरे पडतात मला. तर मशीन लावते. हे तेलाची बॉटल आणली आहे मी, दीपज्योती, ही मला लागते. आणखीन काय, हां एक दावत, इंडिया गेट बासमती राईस नाही, दावतचं आहे हे, इंडिया गेटचं आहे हे. दावत 5 किलोचंच आहे. आम्ही दोघे असतो तर आम्हाला भरून जातं, कारण का चपात्या जास्त लागतात. तर हा गहू मला कितीला पडला माहिती आहे का, 65 kg, म्हणजे 1 किलो 65 रुपयाचं आहे. पिशवी मला ही कितीला पडली, 300 वरती. काय कुठे गेला बिल, कुठे गेला काय माहिती. आणि गहू मला पडले 37 गव्हाचं. बस एवढंच सामान आहे, बाकी काय नाही. आणि थंडा वगैरे आणलेला तो बॉटलमध्ये तर दाखवलंच तुम्हाला. आमचे मासे बघा, हे ना, हे 2 खूप आगाव झालेत. हे ना त्याला मारतात माहिती आहे का, एवढे आगाव आहेत ना हे. तो काळावाला तिथे कोपऱ्यात आहे ना, त्याला मारतात हे दोघेजण मिळून, माहिती आहे का. त्याला खायला पण देत नाही. आता ऑक्सिजन लावलं, आता खायला टाकलं ना, तर त्याला देणार नाहीत. दोघे पण त्याच्यावर लगेच तुटून पडतील. हा बिचारा मग एकटाच तिकडे राहतो. त्याला पण घाबरवतात. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, यांच्या टीममध्ये जास्त लोक आहेत, म्हणजे हे दोघे जण आहेत. ती वेगळी टीम पडली, ही वेगळी टीम पडली, हे सगळे एकटे आहेत ना, म्हणून ते मारतात त्याला. आता नाही, आता मी बसली आहे ना इथे, तर काही करत नाहीत. नाही तर बघा मग, ही माझी झाडं बघा, क्यूट शेट. मस्त आहे ना, मस्त आहे ना, मस्त आहे. ॲक्वागार्ड लावला आता भरायला, स्वयंपाकाची तयारी करायची. ती तिला माहिती आहे का, मी उठली ना, मी सगळं झालं आणि आतमध्ये गेली, बघते तर काय, कपडे सकाळी धुवून ठेवलेले तसेच नळावरती लटकत ठेवलेत. कारण का ते पाणी नितळायसाठी मी ठेवते, मशीन लावत नाही. मग पाणी नितळत ठेवलं ना जरा, म्हणजे ऊन कमी झालं ना, कमी कपडे टाकते बाहेर. म्हणजे काय होतं माहिती आहे, त्या कलर नाही उडत. नाही तर मी आधी काय करायची माहिती आहे, सकाळीच कपडे धुतले ना, तर लगेच टाकून द्यायची म्हणजे सुकायला बाहेर. तर काय व्हायचं माहिती आहे, कलर उडून गेला गाऊनचा. 2-3 गाऊन त्याचा कलर उडून गेला. आता काय करणार मग, आता बघा ना, कपडे सुकत आहेत बाहेर, दिसत आहेत. मी विसरलेली, मी उठल्यावर मग किती वाजलेले तेव्हा, 5 वाजलेले आय थिंक मला वाटतं. तेव्हा मग मी कपडे सुकत टाकले. तसं काय नाही, सुकून जातील, त्याचं काय हे नाही. आणि हां, एक सांगायचंच राहिलं, आज आहे संकष्टी, माहितीच नव्हतं. आईंचा आता फोन आलेला, आई बोलतात अगं आज संकष्टी आहे, आम्हाला माहिती नव्हतं. तर म्हणजे त्यांनी कॅलेंडर चेंज नव्हतं केलेलं, आणि मी कॅलेंडर चेंज करून मी बघितलेलं नाही आहे. तर आज आहे संकष्टी, चिकन वगैरे त्याचं काहीच नाही आहे, आज करायचंच नाही आहे. तर आज मी फ्लावर बटाटा आणि चपाती वरण भात असं करते मी. आणि एक असं झालं की यशचा फ्रेंड आहे, त्याचे आजोबा ऑफ झाले, आणि यशचा एकदम खास फ्रेंड आहे तो, त्याचे आजोबा ऑफ झाले. तर मग कृणाल म्हणून नाव आहे त्याचं. आधी आजारी होते ते, तर यश मला सांगायचं अगं कृणालचे आजोबा आजारी आहेत. मी त्याला म्हणालेली जाऊन बघून आलास का, तर हो ऐकून गेलेला तू. तर आता असं झालं आहे ना,
एक मिनिट, हे बाहेर ठेवलेलं घेते. तर आता असं झालं ना का यश एकदम अपसेट झालं की त्यातलं त्या दिवशी आहे ना तो खूपच असं शांतच बसलेला जेव्हा त्यांना काही पॅरालिसिसचा अटॅक आलेला आय थिंक मला वाटतं. हो, तर आता माहिती नाही तो काय करेल, पण आता टेन्शनमध्येच असेल तो. त्याने काय मला सांगितलं नाही आहे, पण त्याने मला नाही सांगितलं काय. आजीचा फोन आलेला ना, आजीने सांगितलं त्याच्या का असं असं झालं म्हणून. तर आता ठीक आहे, बघूया काय होतं. कारण का ह्या वर्षी आहे ना, मी सांगते खूप जण असं आजी ऑफ झाली माझी, परत म्हणजे मावस सासू ऑफ झाली. आता हे ऐकायला आलं, काय घाण लागली. हां, आता मग बघूया, आता तेच करते, दाखवेल मी तुम्हाला काय करते ते. आता कुकर लावून घेते, तयारी केली भाजीची वगैरे. पिचायला कुकर लावते, पिचायला भाजी लावते. आधी दूध तापत ठेवते. असं कोण कोण करतं. दुधामध्ये पिशवीमध्ये जरासं पाणी टाका, अजून परत त्याच्यात टाकून द्यायचं. चलो अभी कुकर लगाएंगे, एक सीटी में भाप लगाएंगे. हे होत नाही तोपर्यंत आपलं भाजी होईल आणि वरण होईल. वरण कुकर होऊन जाईल, दूध तापेल, तिन्ही कामं होऊन जातील. मटार टाकलं असतं भाजीमध्ये, यश खात नाही प्रॉब्लेम, मटार नाही टाकायचं. मटाराची फक्त भाजी करते, सगळं दूध ठेवते, सगळं भाजी ठेवते. भाजी मी रंगीत नाही, कढईतच करणार आहे आता. कढईत बरी होते. कढई बसत नाही बाई, रंगीतच करते, ती बसते बरोबर. तेलाची पिशवी फोडली ती नितळ ठेवलेलं तेल किती पटकन. बरं झालं लवकर समजलं संकष्टी आहे. पण यशला माहिती असतं, जर मी यशला कॉल केला असता तर यशला जाणलंच नसतं. असं एखादं ऑप्शनच टेन्शनमध्ये असेल म्हणून मला माहिती आहे. त्याचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काही बोला कोणाला, काही त्याला फरक नाही पडत आहे. पण त्याच्या मित्रांना किंवा खूप त्रास देतो. तर माझ्या फ्रेंड्सला काय बोलायचं नाही, त्याचे नेमकेच फ्रेंड्स आहेत. म्हणजे असं नाही का भरपूर आहे, नेमकीच आहे. माझ्याकडे पाणी भरपूर मोहरी. आता मी काय केलं माहिती आहे का, मिरची कोथिंबीर पण नाही आणली. पीठ मळायचं, पीठ लक्षात नाही आलं. पिठाचं आधी करून घेतलं असतं म्हणजे टेन्शन नाही. यश घरी असल्यानं मला जेवण करायला पण बरं वाटतं, तो नसल्यानं मला करमत नाही. विचित्र वाटतं माहिती आहे का, असं वाटतं एवढा मुलगा खाणार आहे आणि तो घरी नाही आहे. भांडी एवढी झाली ना सांगायचं.
थोडासा मैदा. डीमार्टमध्ये गेलं ना इथे दुधाच्या पिशवीचे खूप वांदे होतात. म्हणजे मला कोण आणून द्यायला नसतं. त्याच्यासाठी मी काय करते, इथे आणल्या तर 2 बॅगा घेऊन येते. पण आज काय माझ्या डोक्यातच नाही, 2 बॅगा घ्यायची. मी एकच बॅग घेऊन येते दुधाची. आता त्याच्यात त्याला ग्रेव्ही ठेवावी लागते. जर नाही ठेवली की तुम्ही तो बोलणार. आणि मला थोडंसं सुकं बरं वाटतं खायला, पण त्याला नाही. त्याला मीठ टाकते, पाणी टाकते आणि आता हे निवांत शिजवून तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. पीठ मळून ठेवते. किती पटापट झालं सांगा. झालं ना, काही टाईम नाही लागत स्वयंपाकाला. एक साईडला भाजी झाली, लगेच चपात्या करून घ्यायची. चपात्या झालं का वरणाला फोडणी द्यायची, झालं. मला स्वयंपाकाला खरं टाईम असतो. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नाही तर जायचं ते तू. झालं पीठ मळून. चलो मळून ठेवलं. भाजी होते, वरण भाताचा कुकर होतं. दूध आता उतू म्हणजे हे होईलच. असं भाजी झाली. आता दाखवते तुम्हाला. दूध उतू गेलं. जवळ थांबून सुद्धा म्हणजे विचार करा. असं कसं झालंय बरं दिसतं. थोडंसंच गेलं पण गेलं. आता वर जातच होईल. तू गेलं पण गेलं. मी समोर थांबून सुद्धा मी करेपर्यंत फूड झालं गेलं. आता काय करणार.
विचार करत असेल ही ते का बोलते ह्या साईडला, कारण का मी बघा चार्जिंगला लावलं आहे मोबाईल आणि चार्जिंग अजिबात नाही आहे. तर इथे बोलते फिश टँक आहे, फिश टँकच्या तर काय माहिती आहे का, म्हणजे यश येत नव्हता तोपर्यंत मी काय बनवायचीच नाही जास्त, जे असेल ते खायची. पण कसं असतं ना आपल्या मुलासाठी आईचं, तो येतो ना का मला मी आवडीने लगेच जेवण बनवायला घेते, सगळं बनवते, सर्व बनवते म्हणजे वरण भात भाजी चपाती वगैरे सगळं बनवते. पण तो जर येणार नसेल ना तर मग मी ठीक आहे एकटीच आहे तर काय बनवायचं आणि काय खायचं असं आहे माझं. मग मी जास्त काही बनवत नाही. पण यश सॉरी सारखा मोबाईल बोलते, पण यश यायचं असेल ना त्या दिवशी मी सगळं करते. मुलगा बाबा तो आणि सांभाळू देत आहे, सांभाळू देत नाही तर नको सांभाळू देत. ते आपल्याशी चांगलं बोलू देत नाही तर नको बोलू देत. आपल्याला करणं भागच आहे, आपलं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढं आई मुलासाठी करते ना तसं कोणच करू शकत नाही, कोणीच नाही करू शकत. माहिती आहे का, कोणाला काय बोलायचं. मुलगा आपल्याशी कसा वागतो ह्याला महत्त्व नाही आहे, आपण त्याच्याशी कसं वागतो ह्याला महत्त्व. खरंच मला खूप बरं वाटतं तू जेव्हा येतो ना त्यासाठी जेवण बनवणं हे ते. त्याचे पप्पा बोलतात ना हां लेकासाठी सर्व काही आहे. मी असं म्हणजे माझ्या आवडीनिवडी काय ना त्याच्या आवडीनिवडी हां मुलगा आपला ना. हे दोघे जण ना त्याच्या मागे लागले तर आता तो कोपऱ्यात गेलाय तेव्हा आता इकडे फिरले ते. मी फक्त बघा हा तुला येऊच देत नाहीत बाहेर. हे बघा हा कुठे लागला आणि हे दोघे जण तुला येऊच देत नाहीत बाहेर. थंड आहे पण मी आली म्हणून जरा मागे झालेत नाही तर नुसतं हे बघ बघा आता हे बघ बघितलं ते बघा कसा मारतो तो त्याचा. तुला जाऊच देत नाही कुठे, ह्याच्याने मागे लागत. हा छोटा आहे ना तो मोठा आहे. म्हणजे भाई तू कुठे जायचं नाही हा, आमचा एरिया आहे ते मनाने फिरायचं नाही असं झालं त्यांचं. झालं खाली ठेवूया आणि आता ना चपात्या करायला गेलो. गरम आहे गरम राहू काही प्रॉब्लेम नाही. पटापट चपात्या करते. चपात्या झाले त्यानंतर लगेच मग वरणाला फोडणी द्यायची. मग झालं कामच झालं. तो येईपर्यंत तो तेव्हा येऊ दे तो काही भेटत नाही तुझ्या शोधायला. आता दुधाचं सांगते मी एवढ्या जवळ आहे तरी सुद्धा उठू दे का म्हणजे बघा काय बघा. आमच्या बाजूला एक मुलगा राहतो मुसलमान आहे आणि म्हणजे पूर्ण फॅमिली ते मराठी बोलतात, तिथेच राहिलेले, तिथेच पैदास त्यांची आहे. आणि तो मुलगा काय करतो माहिती आहे का, मी आता पूजा वगैरे करते ना तर मुद्दामून म्हणजे नाही आपण कसं स्वच्छ करतो दारामध्ये आपल्या क्लीन ठेवतो गादी वगैरे पुसतो किंवा काय, तो मुलगा ना मुद्दामून चप्पलीचे घाणेरडे पाय आणतो आणि नेमका म्हणजे माझ्या दारात आलं ना तर जोर जोरात ते आपटतो पाय म्हणजे चप्पल साफ करतो असं. आता काय झालं माहिती आहे, मी मोबाईल चार्जिंगला लावली ना आणि थोडंसं कुकर थंड होईपर्यंत नाही चार्जिंग मोबाईल जरा चार्जिंग होईपर्यंत थोडंसं मी रील्स वगैरे असं बघते म्हणून मी तिथे थांबले. तर त्या मुलाने काय केलं, त्याला काय वाटलं माहिती आहे का मी तिथे नाही आहे. तो आला आणि चप्पल ठेवलं जोरात आपटल्याने तिथे घाण करून ठेवलं. त्याला मी म्हणाली तुम्हाला मी दाखवेल पण तिथे घाण केली त्यांनी. मुद्दाम करतात ही लोक. ह्या लोकांना आपण काय म्हणायचं सांगा तुम्ही मला तुम्ही, म्हणजे काय ह्यांचं म्हणणं काय, आम्ही महाराष्ट्रात राहायचं नाही का असंच म्हणणं आहे का. आता ह्यांना सपोर्ट कोण करतात,
त्या लोकांना ते मला सांगा. तुम्ही राहतात, आम्ही तुम्हाला इथे ठेवलं आणि तुम्ही आमच्यावरतीच नाटकं होईल. तर बरं असं पण नाही ना, तो मुलगा कोणता, आता तुम्हाला सांगते बाकी कुठल्या सणात नसू दे, पण आता होळीला पण होतात ते पोषा वाटतात नाही का, ते रस्सा आडून वगैरे, तिथे तो मुलगा होता. म्हणजे तुम्हाला आमच्या महाराष्ट्रातले पैसे बरे वाटतात हां, आणि आमच्या महाराष्ट्र लोक पूजा करतात, पाठ करतात, हे तुम्हाला टोचतं का? हे टोचतच असेल ना. आणि मुलगा कितीला माहिती आहे का, तो 10वीला आहे. आता एक्झाम आहेत, पण त्या मुलाने एक्झाम दिलेल्या नाही आहे, कारण तो शाळेतच जात नव्हता. ते गाई आहेत, गाई नाही बैल आहेत, त्या बैलांना आंघोळ घालायचं तीच काम करत होता तो. ज्यांचा भाडोत्री आहे त्यांना मी सांगितलं, म्हणजे मी बोलली त्याला, तर तुझं असं केलंस तर मी त्यांना नाव सांगितलं. आणि एवढी गोष्ट आहे, तर मी जर बोलली तर ते लोक ओरडतील त्याला. पण एक आपण नाही का, आपण समंजसपणा दाखवतो ते लोकांसाठी, तर नको बाबा कशाला जाऊ दे, उगाच त्याला ओरडतील. मग परत ते कसं होतं माहिती आहे का, मी सांगणार आणि त्यांना ते ओरडणार, त्याच्यानंतर काय होणार, म्हणजे तोंड वाकडं करायचं, हे करायचं, ह्या गोष्टी मला नाही आवडत. मोस्टली मी ह्या इग्नोर करते. पण आता मी त्याला बोलली, त्याला म्हटलं राजा तुझी जास्त नाटकं चालत म्हटलं, मी आशिषला नाव सांगितलं. मला बोलतो काय काय झालं असं मला बोललं जातं. म्हणजे तू तिथून चांगला येतोस आणि मी त्याला काय करतो म्हटलं घाणीचे. ते काय बैलांना वगैरे आंघोळ घालतो ना, तर सगळे चिकट वगैरे काय असतं, आणि आपण पूजा वगैरे केली तर आपल्याला कसं दरवाजा स्वच्छ हवं आहे आपला. आणि माहिती आहे का, मी स्वतः पुसून घेते जेव्हा म्हणजे दादी पुसतो ना आपल्या घरातून, तेव्हा मी ते स्वतः पुसून घेते. तरीसुद्धा तो मुलगा, म्हणजे विचार करा त्याची किती मजा आहे त्या मुलाची, का आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या आहेत ह्या, आणि आपण त्यांना कसा त्रास द्यायचा. मी खूप दिवस झाले इग्नोर केलं, खूप दिवस झालं, म्हणजे आता जवळजवळ मला वाटतं 1-2 महिने झाले त्या पोराची नाटकं चालू माहिती आहे का. पण खूप मी इग्नोर करते. पण आता मी स्वतः बघितलं, मला माहिती होतं तोच तसाच करतो. आता मी तिथेच उभी होती, तर त्याला काही मी दिसली नाही. मी दरवाजाच्या या साईडला होती होती, आणि इथे पण चांगला आला, आणि नेमकं माझ्या दारात एवढा जोरजोरात आपटायला लागला ना पाय, म्हणजे सगळी ती घाण निघून पडला असं. म्हणजे काय करायचं सांगायचं लोकांना हां. लोकांना आपण आपल्या देशात ठेवून मोठी चुकी केली आहे का? चुकीच केली आहे आपण ॲक्च्युली. कोणी केली काय माहिती नाही, त्याला काय बोलणार. मला खूप संताप येतो अशा गोष्टींचा, कारण का ज्या गोष्टी आपण करत नाहीत ना, किंवा दुसऱ्यांना त्रास देत नाही ना, ती माणसं आपल्याला स्वतःहून त्रास, म्हणजे त्यांचं कसं झालं माहिती राब आहे. म्हणजे मी शांत आहे ना, म्हणजे तू मुलगा लहान आहे, माझं असं म्हणणं आहे, तुझ्या आईने केलं असतं, मोठा भाऊ आहे घरात, आणि एवढे समंजस लोक आहेत ना, मी खरंच सांगते त्याचे. म्हणजे लास्ट टाईमचं तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल माझा, तर माझ्या शेगडीचं पण एक सांगितलेलं मी तुम्हाला, की त्याची चाल होती. बरं ते जाऊ दे, तर त्याच्या एक कधीच मला बाहेर दिसत नाही किंवा काय नाही. आता त्याची बहीण 12वीला होती, तेव्हा तिचं काहीतरी फंक्शन होतं स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये सॉरी, तर मी तिला माझी साडी वगैरे देऊन मी स्वतः तिचा मेकअप केला, तर चॉईस करून दिली साडी. तिच्या आईने तर एकदम कोणता कलर आणलेला कुठून काय माहिती तो तसं होतं, तर तिला माझी साडी दिली, मी तिला म्हटलं नको माझी ज्वेलरी माझी दिली तिला, सगळं केलं. आणि त्याची बहीण पण खूप चांगली आहे, आणि आई पण त्या दिवशी त्याच्या आईने तसं केलेलं, आणि तिने परत ही नाटकं केलं. आता त्याला मी धमकी दिली, आता त्याला बोलली मी आशिषला नाव सांगेल म्हणून. जर ऐकला नाही तर तसा कॅमेरा लावलेला आहेच, मी सगळं कॅमेरा तो फिरवायला लावला त्याच्याशिवाय नाही. म्हणजे आम्ही ओनर असून आम्ही भाडोत्र्यांचं ऐकायचं का? आम्ही भाडोत्र्यांचं ऐकायचं का ओनर असून? डोक्यात गेला तो कुठला. पण असं पण नाही ना, तो खूप असं उद्धटपणे बोलतो आपल्याला, असं पण नाही. म्हणजे ते ना का सुंदरी कोंबडी बोलतात त्या टाईपचा निघाला तो. 10वीला म्हणजे एवढा काही मोठा नाही, 16 वर्षाचा मुलगा आहे. आज माझं वय काय आहे, आणि माझ्याशी तू असं वागतोस, म्हणजे तुझी मेंटॅलिटी काय आहे? काय आहे तुझी मेंटॅलिटी? म्हणजे मी काय पागल दिसते तुला हां? आणि आपण ना खरं म्हणजे आईवडिलांना आपण दोष नाही देऊ शकत ह्या गोष्टीमध्ये. मी असं नाही म्हणत का त्याचे आईवडील शिकवत असतील, नाही, पण हे चांगलं नाही, हे तर मला काय पटलेलं नाही आहे. मी आज त्याला सोडलं. उद्या जर परत त्यांनी काय केलं तर सरळ आमचा ओनर लोकांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सरळ मी टाकून देणार आहे. काय म्हणतो तर आताच टाकायला हवं होतं, पण बोलतो ना आपण एक चान्स तसं बघायला गेलं त्याला 2 महिने दिले. एक चान्स कसं 2 महिने दिले. परत त्याने त्याची नाटकं केली, तर त्याला मी सांगते बरोबर काय ते. लास्ट टाईम त्याचे वडील नवीन म्हणजे राहायला आलेले इथे, त्यांनी काय केलं माहिती आहे का, दारू पिऊन यायची खूप, आणि दारू पिऊन आले एक दिवशी, आणि त्यांनी तंबाखू खाल्लेली, आणि ती तंबाखू नाही का काढून फेकतात तसं ते हाताने असं असं करून ते त्याने माझ्या दारात टाकले. परत सिगारेट
मी त्याच्या आईला सांगितलं तर त्याच्या आई बोली सॉरी सॉरी नाही होगा तुम्ही बघून घेईन त्याच्या आई. पण कसं असतं माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं जेव्हाच्या तेव्हा सांगितलेलं बरं आहे. पण हा मुलगा एवढा लहान आहे, का त्याच्या तक्रार करणार आहे. मला ना आता त्याला मी वॉर्निंग दिली आहे, जर ना ऐकलं त्याने तर सगळं मी सांगून देणार तुमचं काय असेल ते बघत मला त्रास होतो. तुमच्याशी बोलता बोलता चपात्या झाल्या, फक्त 2च चपात्या झाल्या. वरणाला फोडणी द्यायची. कसला आवाज येतो, वरणाला फोडणी देते आणि मग म्हणजे गॅस वगैरे धुवायला पीठ सगळं शेती साफ करून घेते. आता यशला मी त्या फोडून गेले, यशला फोन करेल. आज मी ह्या साईडची खिडकी उघडली, ह्या साईडची कधी उघडत नाही. पण मी ते दिवा लावलेला म्हणून ह्या साईडची उघडली आणि दिवा पण दिवा झाले. चपात्या पण झाले. एक्झॉस्ट लावल्यामुळे मला खूप बरं वाटतं, सगळी गरम हवा बाहेर जाते. आईकडे आमच्या एक्झॉस्ट नाही लावलेला, कारण मी आईला बोललेली आई लावून घ्या, तर नाही आमचं लाईट बिल जास्त येतं. आता मला कमाल वाटते, उन्हाळ्यामध्ये तुम्ही एवढं गरमीमध्ये काम करणार. आता गरमी जर तुम्हाला चक्कर आली, मला अनुभव आहे चांगला लो बीपीचा वगैरे, एवढ्या गरमीमध्ये तर तुम्ही काय करणार, काय करणार सांगा. लाईटीचं बिल बघणार आहे. आता जर समजा काय पाठी नाही त्या मित्राला गेला आणि काय करणार लाईटीचं बघणार. हो थोडीशी साखर टाकूया. मी करपली माझी. झालं हे बघा, ही खिडकी ओपन केलेली आहे. औच का बसला. झालं, चपाती झाली, भाजी वरण सगळं झालं. आता माझा लेक केव्हा येऊ दे, त्याला मस्त गरम गरम जेवायला देईल, मला बरं वाटेल. आज अशा तऱ्हेने माझा आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे. आज काय काय घडलं, कुणालचे आजोबा ऑफ झाले ऐकायला भेटलं, डीमार्टला गेली, त्या मुलाने तो कांड केला बाहेरचा. जे माझ्या ना असं अशा गोष्टी माझ्या ना म्हणजे त्या मुलाने कांड केला ना, ते सांगते मी तुम्हाला, ते मला अजिबात आवडत नाही. म्हणजे मला, मी शांत आहे ना, मी बसली आहे ना, मला उगाच डिवचू नका, डिवचू नका. मी काय करेन मलाच माहिती नाही, कारण का मला खूप संताप येतो ह्या गोष्टीचा. कारण का मी काय करत नाही ना, तर समोरच्यानी पण काय केलं नाही पाहिजे, असं आहे. बघूया ह्याचे परिणाम काय होतात. सुधारला तर ठीक आहे, नाही तर ह्याला टोला देणारच. ओके, बाय, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या.